डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला वंदन करतो। 27 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होत आहे। शासनाचा तसा आग्रह आहे। याच औचित्याला धरून आज आपल्या महाविद्यालयातल्या मराठी विभागामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख मॅडम, अभिनयाच्या क्षेत्रातलं आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे अलीकडल्या काळात। तसेच या विभागात कार्यरत मराठी विभाग प्रमुख डॉक्टर पी.टी. अंबोरे सर, या विभागाच्याच आमच्या भगिनी डॉक्टर चिखले मॅडम, बिरगे सर, माझ्यासमोर बसलेले वयाने सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ असे इतर प्राध्यापक रुंद, त्यामध्ये गोबळे सर आहे, फुले सर आहे, जोशी सर आहे, माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे आहे। मराठी भाषेविषयी आस्था असलेले कला शाखेतले सगळे विभाग 1, 2, 3चे विद्यार्थी बंधू भगिनींनो, सुरुवातीला काही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे। मी फार काही बोलणार नाही, तुम्ही काही गंभीर घेऊ नका। 20 मिनिटं फार बोलेल, कारण आपल्या सगळ्यांमध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करतो तो यासाठी की शिवाजी शिक्षण संस्था आणि माझा असा एक संबंध आहे तो मी व्यक्त करतो। मी ज्या गावातून आलो आणि जिथं माझं 11वी आणि 12वीचं शिक्षण झालं ते श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नांदगाव खंडेश्वर आहे। तो एक उपकार माझ्यावर या संस्थेने केला आहे। ज्या भाऊसाहेब पापड या गावी जन्माला आले ते पापळगाव पाडगाव पापड, तिथे एक ज्युनियर कॉलेज आहे। तिथे मी 4 महिने रजा कालावधीमध्ये ज्युनियरला मराठीचा अध्यापक म्हणून काम केलं। 2003 ते 2004 या एका वर्षात। शिक्षण संस्था शिवाजी जर या परिसरात नसती कदाचित तर आमच्या बहुजनांसारख्या छोट्या विद्यार्थ्याला शिकता नसता आलं। हे खूप मोठे उपकार भाऊसाहेबांचे आहेत, ते मान्य करायला हरकत नाही। या महाविद्यालयात येताना आणि इथे बोलताना मला थोडंसं अवघडल्यासारखे यासाठी होते की माझ्या समोर जे लोक आहेत ते सगळे आपापल्या अधिकारात श्रेष्ठ असे आहेत। विशेष म्हणजे वर्षाताई आणि आमचे पी.टी. अंबोरे यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं की अंबोरे सरांनी आपला संशोधनाचं क्षेत्र आणि सातत्याने लेखन त्यांनी सुरू ठेवलं। एवढंच नव्हे तर सामान्य बांधिलकीला ते जपत आहे अजूनही। आमच्या ताई वऱ्हाडी भाषेवर त्यांचं संशोधन आहे। सहज हसत खेळत आमच्याशी सातत्याने बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात। आमच्यासारख्या छोट्या या क्षेत्रातल्या प्राध्यापकाला ते नेहमीच मदत करत असतात। आम्ही अनिताई कोणत्याही समस्या घेऊन त्यांच्याकडे जातो, पी.टी. सरांच्याकडे जातो, चर्चेतून आम्हाला आमच्या समस्या सॉल्व्ह होतात, उत्तरे मिळतात। बिरगे सर आणि मी ओरिएंटेशनला सोबतच होतो। मॅडमची माझी भेट नेटच्या सेंटरवर 20 वर्षापूर्वी नागपूरला झाली होती। टाटा फार्जी सेंटर होतं नेटचं, त्यावेळेस पहिली भेट झाली मॅडमची आणि मला असं वाटतं मॅडम वरवडला होता। मलाही जाणवलं की चला चांगली गोष्ट आहे आणि तेव्हापासून आमचा ऋणानुबंध कायम आहे। ह्या सगळी औपचारिकता ठेवतो बाजूला आणि मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो। आजच्या दिवसाचं जे काही महत्त्व आहे प्रतीक्षाच्या बोलण्यातून, अंबोरे सरांच्या बोलण्यातून आणि प्राचार्य मॅडमच्या बोलण्यातून ते आलेलं आहे। त्या भागाकडे मी जात नाही। कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या कवितेवर आणि त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वावर भाष्य झालेलं आहे। तो भाग वजा करून मी थेट माझ्या मूळ विषयाकडे येतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठीचे आद्य पुरस्कर्ते या अर्थाने मी तुमच्याशी हितगुज करतोय। फार ते फार 12 ते 15 मिनिटात सगळं होईल। आपल्या लक्षात असेल की BA भाग 2ला ज्यांचं मराठी लिटरेचर हा विषय आहे त्यांना लीलाचरित्र एकाक हा भाग तुम्ही अभ्यासलेला आहेच आणि ज्यांना BA भाग 1च्या सेमिस्टर 2ला हत्तीचा दृष्टांत सुद्धा आलेला आहे अलीकडल्या याच्यामध्ये। BA भाग 3ला विदर्भाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बी.व्ही. कोलतेंचा लेख आहे। हे झालं या तुमच्या अलीकडल्या सिलेबसच्या बाबतीत। परंतु जेव्हा आपण 9व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत जे युवक भारती, कुमार भारती शिकतो, अभ्यासतो, यामध्ये सुद्धा या मध्ययुगीन मराठीचे काही वेचे असतात। कुठे दृष्टांत असेल तर कुठे एखादी लीळा असू शकते। या माध्यमातून आपल्याला या महानुभावीय साहित्याचा परिचय होतो। या महानुभावीय साहित्याच्या या परिचयातून आपल्याला त्रोटक माहिती मिळत असते।
चक्रधर आणि त्यांचे एकूणच कार्यकर्तृत्व हे अफाट आणि अलौकिक आहे. काही गोष्टी आपण वजा करूया, ते ईश्वर वगैरे होते आणि मग बाकीच्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवून माणूस म्हणून चक्रधराच्या कार्याचा आपण जर थोडंसं अभ्यास केला तर अनेक गोष्टी आपल्याला त्यातून जाणवतात, दिसतात, आपल्या लक्षात सुद्धा येतात. चक्रधरांची भूमिका ही मानवतावादी होती. हा सगळ्यात मोठा चक्रधराच्या कार्याचा बिंदू आहे. ते समतेचे पुरस्कर्ते होते. जातीपाती आणि स्त्री शूद्र यांच्या पलीकडे जाऊन अखिल मानवांच्या कल्याणाचा विचार त्यांनी त्यांच्या सूत्रातून आणि प्रत्यक्ष कृतीतून उतरवला. चक्रधरांची आणि महाराष्ट्राची खूप अशी घट्ट नाळ आहे. साधारणतः आपल्या असं लक्षात येते की चक्रधर ज्या काळात गुजरातहून इथं आले तो काळ अत्यंत विपरीत आणि थोडासा समाजासाठी एकूणच दुर्गतीचा असा काळ होता. आपण असं लक्षात येते आपल्याला की सगळीकडे राजेशाही सिस्टीम होती. राजा जे म्हणून ते सगळं चालायचं. राजाचे सगळे उपदेश आदेश पाळल्या जात होते. शूद्रांना आणि स्त्रियांना कुठल्याच पद्धतीचा धार्मिक आणि आध्यात्मिक आणि कुठल्याच क्षेत्रातला अधिकार नव्हता. त्यांची सगळीकडे शोषण सुरू होता असा तो काळ आहे. समाजामध्ये चातुर्वर्ण घट्टपणे रुजला होता आणि सवर्णीयांनी धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातली मक्तेदारी स्वतःकडे ठेवली होती. अशा या विपरीत काळामध्ये संस्कृतला अत्यंत महत्त्व होतं. सगळे धर्मग्रंथ आणि आध्यात्मिक पातळीवरचे सगळे व्यवहार संस्कृत भाषेतून होत होते. अशा या काळामध्ये सामान्यांच्या व्यथाला वेदनेला कोणीही मुखर करणारा व्यक्ती आला नाही. चक्रधराच्या रूपाने तो आपल्याला मिळतो. चक्रधरांच्या जन्माची हकीकत ही जरी अलौकिक असली तर आपण तो भाग वजा करू आणि थेट आपण एवढंच म्हणू की हे जे चक्रधर स्वामी जे कोणी आहे, जे हरिपाठ देव आहे, ते मुळात गुजरात मधले होते आणि ते जेव्हा महाराष्ट्रात आले ते पहिलं गाव काजळी देऊळवाडा, चांदूर बाजारच्या समोर, ते तिकडून त्यांची एंट्री झाली. सातपुड्याच्या पलीकडून आली. काजळी देऊळवाडा हे चक्रधराने त्या गावात पहिलं पाऊल ठेवलं आणि महाराष्ट्राच्या भ्रमंतीसोबतच तेलंगणा, छत्तीसगड आणि परत महाराष्ट्र आणि मग नंतर उत्तर दिशेने उज्जैन मार्गे काबूल, कंदाहार, पेशावर असा या व्यक्तिमत्वाचा प्रवास आहे आयुष्यात. कथा अलौकिक आहे त्यांच्या जन्माची, ती आपण मजा करू. कारण का आपण सगळे काही आध्यात्मिक पद्धतीने महानुभावाचे हे नाही आहोत. आपण विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे बघतोय, अभ्यास करतोय. ती पंचकृष्ण, अध्यात्म, उद्धरण हा विषय थोडासा बाजूला ठेवतो. मी माणूस म्हणून आपण चक्रधराकडे बघूया. या व्यक्तीने गृहत्याग केला आहे तेव्हाच. मुलगा, पत्नी आणि राजवैभव सोडून इकडे आले आहेत ते. म्हणजे त्याग त्यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं मूल्य आहे. चक्रधरांच्या आयुष्यातलं मूल्य काय तर त्याग केला त्यांनी आणि सुंदर असं रूप शरीर त्यांना मिळालं होतं. ते हरिपाठ देव नावाच्या राजेशाही घराण्यातल्या वारसा हक्काने आलेलं ते शरीर होतं हरिपाठ देवाचं. त्याच्यात फक्त आत्म्याचे एंटर झालेलं. चक्रधरांनी स्वतःच्या सगळ्या गोष्टी महादाईशीला सांगितल्या. हा गृहत्याग करून जेव्हा ते रिद्धपूरला येतात तेव्हा त्यांची भेट गोविंद प्रभूशी होती. गोविंद प्रभू हे रिद्धपुरात वास्तव्यात असलेले अलौकिक असे व्यक्तिमत्व. गोविंद प्रभूची भेट झाल्यानंतर हे चक्रधर 12 वर्ष सालबर्डीच्या सातपुड्याच्या डोंगरामध्ये तपसाधना करतात. जरी ईश्वरी अवतार असले तरी माणसाचा देह धारण केल्यानंतर माणसाच्या देहामध्ये जे तेज येण्यासाठीची जी एक लायबिलिटी असते, पात्रता असते, ती तपसाधनेने येते. म्हणून चक्रधरांनी सालबर्डीच्या जंगलात 12 वर्ष तपसाधना केली. असा एक साधारणतः ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी चक्रधरांनी वारंवार महदाईशीला सांगितलेल्या आहेत. महदाईशीने त्या माहीम भट्टाला सांगितल्या आणि माहीम भट्टाने त्या लिहून काढल्या. त्यामुळे या गोष्टीला लिखित आधार आहे. हे काही कुणाचं काल्पनिक पातळीवरचं काव्य नाही आहे. लीलाचरित्र मुळामध्ये गद्यात्मक ग्रंथ आहे आणि गद्यात्मक ग्रंथामध्ये एखाद्या व्यक्तीचं चरित्र जेव्हा लिहिल्या जाते लेखकावरती जबाबदारी असते की सत्य काय तेच फक्त पुढे आलं पाहिजे. तपसाधना केल्यानंतर काटोल येथील वयस्तंभिनी विद्या असणाऱ्या या उधळीनाथांकडून त्यांनी ती विद्या स्वीकार केली. या सगळ्या गोष्टी लीलाचरित्र एकामध्ये आलेल्या आहेत. नंतर एकाकी भ्रमण करत राहिले ते 16-17 वर्ष. त्यामध्ये भांडाऱ्याच्या नीलभट्ट भांडारेकरांची त्यांची भेट होते आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत दीर्घकाळ राहतात. असा तो सगळा परिवार आहे. आणि आपल्याला असं लक्षात येतं की अमरावती जिल्ह्यातल्या महत्वाच्या काही गावांचा उल्लेख मी करतो. दर्यापूर जवळ, दानापूर जवळ शिंगणापूर गाव आहे, कोल्हापूर आहे, वाटोळा सुकिलेश्वर आहे, वाकी एक गाव आहे छोटंसं, असतपूर आहे मोठं, वडनेर भुजंग आहे, काकडा, कोल्हा किंवा स्वतः 9-10 महिने वास्तव्यात असलेल्या चित्रात अचलपूरचा तो राजा करणा, अचलपूर, अष्टमा सिद्धी, देऊरवाडा, काजरी, सालबर्डी, पाळा, सिरखेड, आष्टी, फुगाव, रामा, साहूर, ताकडखेडा, शंभू, तडवे, बेलोरा,
नजरपूर इत्यादी गावांमधून चक्रधराचा प्रवास झाला. चक्रधरांनी महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही राज्यामध्ये त्यांची भ्रमंती होती. महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यांमध्ये चक्रधर किती गावात गेले याची आकडेवारी पहा. नगर जिल्ह्यामधल्या 45 गावात चक्रधराची भ्रमंती आहे. नाशिकमध्ये 12 गावांमध्ये चक्रधर मुक्कामी राहिले. जळगावमध्ये 7 गावांमधून चक्रधर हिंडले. औरंगाबादमध्ये 37 गावांमधून चक्रधराची पायी भ्रमंती आहे. जालनामध्ये 23 आहे, बीडमध्ये 24 आहे, नांदेडमध्ये 5 गावे आहे, बुलढाण्यामध्ये 10 गावे आहे, अकोला 8 गावे आहे, नागपूर 4, अमरावती 23, गोंदिया 1, भंडारा 1, अशा एकूण 202 गावांमध्ये चक्रधर स्वामी फिरले. आता ही जी काही भ्रमंती आहे, या भ्रमंतीच्या सगळ्या नोंदी स्थलवर्णन नावाच्या पुस्तकामध्ये त्या काळातल्या महानुभावी महंतांनी ते सगळं डाटा लिहून काढले. आता आपल्या असं एक लक्षात घ्यायचं आहे की जो व्यक्ती मुळामध्ये नुसता बोलत नाही, प्रत्यक्ष कृतीतून सगळं करतो, या अर्थाने चक्रधराच्या भ्रमंतीतून चक्रधरांनी समाजाचं ऑब्झर्वेशन केलं. सामान्यांच्या घरात ज्या ज्या गावात ते जातात तर सामान्यपणे ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा मंदिराच्या तिथे जाऊन बसतात किंवा एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या पानवट्यावर एखाद्या बाजारात सामान्य माणसं जिथं दिसतील तिथं चक्रधरांचा वारस आहे. ते गावातल्या परंपरेनं चालत आलेल्या राजा बिजाच्या किंवा एखाद्या चांगल्या माणसाच्या घरी जात नाही. बाजारात जाऊन थांबतात, झाडाखाली जाऊन थांबतात, बायका पाणी भरतात, तिथंच आपले बसले राहतात. सामान्य माणसांचा संपर्क झाला पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो. सामान्यांना नेहमीच त्यांनी आपल्या पाठीशी धरलाय. चक्रधरांचा खूप मोठा शिष्य परिवार सुद्धा नंतरच्या काळात त्यांना मिळाला. त्यामध्ये नागदेवाचार्य असेल, इंद्रभट्ट असेल, महदांबा असेल, महिमभट्ट असेल, बायसा असेल, औसा असेल, या सगळ्या परिवारांना घेऊन चक्रधरांनी आपला पुढचा प्रवास केला. पुढे असं झालं की हा जो पंथ आहे द्वैती पंथ चक्रधरांनी जो स्थापन केला, नागदेवाचार्याला आणि महिमभट्टाला चक्रधरांनी जे सूत्रपाठाच्या माध्यमातून किंवा सूत्र सांगितली, ही सूत्रे म्हणजे महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान हा आपल्या अलीकडल्या 400 ते 500 सब्जेक्ट मधला सगळ्यात टॉपवरचा विषय. तत्वज्ञान हा विषयांचा राजा आहे. म्हणजे आपण फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो, राज्यशास्त्र शिकतो, भूगोल शिकतो, याची जर लिस्ट बनवली तर त्याचं जे मूल्य आहे तर तत्वज्ञान हे टॉपवर असतं. तत्वज्ञान हे आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारते. आपल्या अस्तित्वाचे सगळे उत्तर तत्वज्ञानात मिळतात. मी कोण आहे याच्यापासून सुरू होणारी ही प्रश्नांची मालिका, माझे काय होणार इथपर्यंत, हे या तत्वज्ञान विषयातून शिकविल्या जाते. आपल्या विद्यापीठामध्ये खूप कमी ठिकाणी हा विषय शिकवला जातो पदवी स्तरावर. कुठे कुठे 11वी पासून हा विषयाला सुरुवात होते आणि MA पर्यंत तुम्ही तत्वज्ञानात MA करू शकता. सगळ्या जगातल्या महत्त्वाच्या फिलॉसॉफरने जे जगाच्या उत्पत्तीबद्दल आणि माणसांच्या अस्तित्वाबद्दल जे काही मांडणी केली आहे ती तत्वज्ञानातून आली आहे. आणि चक्रधर एक महत्त्वाचे फिलॉसॉफर आहे. चक्रधराच्या या सूत्रपाठ नावाच्या ग्रंथाला ब्रह्मविद्याशास्त्र म्हणतात आणि याच्यावर अमेरिका, लंडन, पोलंड, स्वित्झर्लंड या देशातून PhD करणारे लोक या रिद्धपूरच्या आश्रमात येऊन, डोमेग्रामच्या आश्रमात येऊन राहतात. जवळजवळ 56 जणांनी या महानुभाव साहित्याच्या ब्रह्मविद्याशास्त्राशी संबंधित फिलॉसॉफीमध्ये PhD प्राप्त केली आहे. अत्यंत महत्त्वाचे लोक आहे सगळे परदेशातले. अजूनही तुम्ही जर रिद्धपूरला व्हिजिट केली किंवा डोमेग्रामच्या आश्रमात गेले तर 2-4 लोक तिथं परकीय असतात, ते आपले वेगळी वाचत असतात, ते बिचारे भाषा शिकतात. संशोधक काय असते हे आपल्याला कळतं. सूत्रपाठ विषयावर सूत्रपाठाच्या फिलॉसॉफीमधलं अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये स्पेशल सब्जेक्ट सुद्धा आहे. एक मोठा असा विस्तार आहे, त्याच्यात मी जाणार नाही. चक्रधरांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं त्याच्यातही खोलात मी जाणार नाही. आणि मी आता थेट येतो की सामाजिक संदर्भात चक्रधराचं योगदान खूप मोठं आहे. आपल्या असं लक्षात येतं की त्या काळात चातुर्वर्णी सिस्टीम होती, तरी चक्रधरांनी स्वतः ते सामवेदी ब्राह्मण होते असं म्हणतात. त्यांनी काही स्वतःचा परिचय करून दिला नाही. आपण त्या नांदेडच्या एका लिहिण्यामध्ये बघितलं की ते स्पष्ट म्हणतात की मी काही कुणी, मला काही कोणती जात नाही, मला काही कोणता धर्म नाही, येथे जाती कुठं नाही, येथे कुंड गावी नाही, असं आपण शिकलो आहे की मला कोणतीच जात नाही, मला कोणतं बंधन नाही, मी कोणत्या कुटुंबाच्या घरदार याच्यामध्ये बांधलेला नाही वगैरे. आपल्या असं लक्षात येते की हा सगळा स्त्री पुरुष भेद त्यांनी नाकारला. स्वतः स्वामी ईश्वर होते. याच्या अनेक लीळा, एकूण 1100 लीळांमधून आपल्याला लक्षात येते की 1100 टोटल लीळा लिहिल्या जात आहे. या 1100 लीळामध्ये चक्रधर स्वतः परमेश्वर होते, याच्या अनेक लीळा आहेत, त्या वजा करतो. आपल्या असं लक्षात येते की त्या काळातल्या देवता भक्तीला बाजूला सारून चक्रधरांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि नंतर चक्रधराला
जे सांगायचं होतं ते मूळ सूत्रामधून ते माहीमभट्टाला आणि नागदेवाचार्यांनी सांगले. ही सगळी सूत्रे, एकूण 1200 सूत्रे आहेत सूत्रपाठ ग्रंथात. ती आपल्याला सूत्र म्हणजे काहीच नाही, एक साधी ओळ असते. ती ओळ पंथीय माणसं भोगतात आणि त्या ओळीला त्या एका ओळीतून जगाच्या उत्पत्तीपासून तर आपल्या निर्मितीपर्यंत सगळा तो ढांडोळा त्याच्यातून मिळतो. हे जे काही सगळे ग्रंथाची संपदा आहे, ही सगळी ग्रंथ संपदा महानुभावांच्या आश्रमांमधून पोथ्यांमधून त्या त्या वेळच्या महंतांनी लिहून काढली. आज ते सगळे हे सगळं संग्रह आश्रमांमधून आपल्याला दिसतो. हा सगळा आश्रमाचा ठेवा खूप मौलिक आणि मौलाचा आहे. मला असं वाटतं की चक्रधराच्या या व्यक्तिमत्वातून काही महत्त्वाचे पैलू सुद्धा आपल्यासमोर मी थोडंसं सांगतो की चक्रधर हे अत्यंत लोभस असे व्यक्तिमत्व होते. जे कोणी त्यांच्याकडे बघायचे ते मोहित होत होते, एकदम अट्रॅक्ट होत होते. समाज मन जाणून त्यांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली. अनेक एक्झाम्पल आपल्याला देता येईल. इतर पंथीयांबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी कोणाचा दुस्साह केला नाही. हास्य विनोद सुद्धा ते करायचे. नेहमी त्यांच्यामध्ये विरक्ता असायची. ते सारखे विरक्ती वृत्तीने राहिले. नंतर माणूस म्हणून स्वामींची जेव्हा आपण वागणूक बघतो तो अनेक गोष्टी आपल्याला थक्क करून सोडतात. क्रीडा प्रवृत्ती त्यांची होती. अनेक शिष्यांसोबत ते खेळले. नंतर अहिंसा हे त्यांनी महत्त्वाचं तत्व आपल्या आयुष्यात बाणवलं आणि ते अहिंसेच्या सारखे पुरस्कार करणारे होते. स्वतंत्र त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. मोक्ष मार्गाचे 2 प्रकारही त्यांनी आपल्या विवेचनातून सांगितले. भाषेसंदर्भात आपण चक्रधराच्या भूमिकेकडे वळूया. चक्रधर जेव्हा इतर समाजामध्ये जायचे तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की त्यांचा मराठीचा अभ्यास खूप होता. सराडे नावाचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यात. माहीमभट्ट नाव आपण ऐकलेलं आहे, त्यांनी लीळाचित्र दिलं. हे माहीमभट्टाचं ते मूळ गाव. या सराडे गावच्या या माहीमभट्टाला त्याचे गुरु गणपती आपेयो सांगतात की पलीकडे डोमेग्राम आहे आणि या डोमेग्रामला एक सज्जन पुरुष आलेले आहे, तू जाऊन त्याच्याशी भेट. तो जे संवाद वापरतो ते महत्वाचे. काय म्हणतात गणपती आपेयो, मराठी अनवरत बोलत असती. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे जे पुरुष आहे डोमेग्रामचे हे उत्तम मराठी बोलतात, तू जाऊन त्यांना एकदा भेट. काय ना माहीमभट्ट हे संस्कृतचे पंडित होते आणि त्याला स्वतःवर खूप असा अभिमान आणि गर्व होता की माझ्यासारखा विद्वान कोण नाही. अशा या संस्कृतच्या विद्वानांना त्याचे गुरु सांगतात की तू जाऊन त्यांना फक्त भेटू दे. अत्यंत अस्सल मराठी बोलणारा हा व्यक्ती आहे वगैरे. नंतर संस्कृत भाषेत जेव्हा माहीमभट्ट येतात आणि चक्रधरासोबत चर्चा करतात तेव्हा उत्तम पद्धतीने चक्रधरांनी संस्कृतमध्ये त्याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे चक्रधरांना काही एकच भाषा येत होती, ते गुजराती होते. गुजरात भाषा त्यांची मूळ भाषा होती. मराठीत त्यांनी इतरांशी संवाद केला. उत्तम पद्धतीने ते संस्कृत सुद्धा बोलत होते. भगवद्गीता आणि सगळे हिंदूंचे जे काही महत्त्वाचे पुराण आहे त्यांचे अनेक दाखले त्यांच्या लीळांमधून येतात. ते पटकन कथा सांगायची कृष्णाची, पटकन एखादी रामायणातली गोष्ट घ्यायची, तर व्यासाची एखादी गोष्ट सांगायची. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या मुखगत होत्या. सकल विद्या ते निघून होते. अनेक ठिकाणी आपण पाहतो की घोडा कसा चालवायचा, विहिरीतून पाणी कसं काढायचं, भिंती बांधताना वीट कशी ठेवायची, इथपासून तर सगळं नॉलेज या एका राजपुत्राला होतं आणि ते वेळोवेळी आपल्याला दिसते. स्वामींची विद्वत्ता ही अनेक लीळांमधून आपल्याला जाणवते. हे सकळ शास्त्राचा मतितार्थ जाणे. स्वामींनी एका ठिकाणी म्हटलं आहे की हे म्हणजे स्वतःसाठी शब्द, मी सकळ शास्त्राचा मतितार्थ जाणे, सगळ्या शास्त्रांचा मी मतितार्थ अर्थ जाणतो आहे असं ते एकदा म्हणाले होते. एकदा त्यांनी असे म्हणाले होते की हे जीव अविद्या विभाग करू जाणे. म्हणजे जीव आणि त्याच्या पाठीला चिटकलेली अविद्या याचे डिवायडेशन करण्याची प्रक्रिया आम्ही जाणतो अशा अर्थानं सुद्धा चक्रधरांनी स्वतःबद्दलचा एक परिचय करून दिलेला आहे. आपली ब्रह्मविद्या तो राया राणी की जो, अशा पद्धतीचे स्वतःबद्दलचे ठाम विश्वास असलेले काही स्टेटमेंट त्यांनी केलेले आहे. मराठी भाषेसंदर्भात चक्रधरांचं कार्य आपल्याला असं पाहता येईल की सूत्रपाठ या ग्रंथातून तत्वज्ञान जेव्हा मांडलं गेलं तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की पहिल्यांदा समाजाची जी काही भाषा होती ती बोलीभाषा होती. या बोलीभाषेतून चक्रधरांनी ते मांडलं. संस्कृतमध्ये आजपर्यंत तत्वज्ञान मांडलं जात होतं. पहिल्यांदा मराठी माणसाच्या बोलीतून तत्वज्ञान लिहिलं गेलं. म्हणजेच काय तर लोकभाषेला, धर्मभाषेला, लोकभाषेला ज्ञान भाषेचा दर्जा मिळाला आणि तो चक्रधरांनी दिला. चक्रधरांनी पुरस्कार केला की